आणि म्हणून तुमच्यावरती जबाबदारी आहे. तुम्ही मोठे छाती ठोकून मला सांगितलं, मला आनंद झाला की खासदार सुद्धा शिवसेनेचा आणि आमदार सुद्धा शिवसेनेचा आलाच पाहिजे, येणारच. पण ते नुसत्या अशा भाषणाने नाही येणार. मी कुटुंब संवाद जो म्हणतो तो याला म्हणतोय की तुम्ही माझे सगळे कुटुंबीय आहात. तुम्ही मतदारसंघामध्ये पसरले पाहिजे. जिथून जिथून तुम्ही येता, आलात, राहता, तिथे जाऊन प्रत्येक ठिकाणी जिकडे लोक जमतात, मग आठवडी बाजार असेल, काही पाडे असतील, काही पारावरती लोक बसत असतील, एसटी स्टँड असतील, रिक्षा स्टँड असतील, काही डेपो असतील, इकडे जाऊन महिलांनी आणि तुम्ही शेतकऱ्यांनी सुद्धा विचारलं पाहिजे की उज्ज्वला योजना महिलांनी किती तुम्हाला मिळाल्या. गॅस सिलेंडरचा भाव 2014ला किती होता, आता किती आहे. पेट्रोल डिझेलचं काय झालेलं आहे. वीज तुम्हाला मिळते का. चांगलं बियाणं तुम्हाला मिळतं का. नाही, काही नाही. आणि मग त्याचबरोबर मी आणखीन एक प्रश्न विचारतो की मी मुख्यमंत्री असताना जी कर्जमुक्ती केली होती ती तुम्हाला मिळाली की नाही हे सुद्धा तुम्ही सांगा. मिळाली होती की नव्हती. बरं, मी मुख्यमंत्री होईल माझ्याही स्वप्नात नव्हतं, तुमच्या सुद्धा नसेल. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी कदाचित असं करू शकलो असतो की शेवटच्या क्षणाला मी तुम्हाला फसवायला म्हणून कर्जमुक्ती जाहीर केली असती. मी हे नाही पाप केलं. मी जे नागपूरचं पहिलं अधिवेशन होतं त्या पहिल्या अधिवेशनामध्येच माझ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे त्यांना कर्जमुक्ती जाहीर केली आणि ती मी अंमलात आणून दाखवली. मी त्याच्यासाठी निवडणुकीची वाट नाही पाहिली. निवडणुकीची नाही वाट पाहिली. मग आता माझं सुद्धा मोदीजींना आवाहन आहे, विनंती करतोय मी त्यांना की तुम्ही आता एक तो मतांचा बाजार मांडलेला आहात. प्रत्येक पक्षात कोण ना कोणतरी घेत आहेत आणि अख्खी बार 400 पार. अहो, हे तुमचे निष्ठावंत नाही आहेत, हे सगळे भाडोत्री आहेत, हे सगळे भाड्याची माणसं आहेत. तुमचा काळ संपल्यानंतर हे पुन्हा तुमच्याकडनं निघून जाणार आहे. पण सीतारामन बाईंनी जो अर्थसंकल्प जो सादर केला तात्पुरता का होईना, त्याच्यात त्यांनी जे सांगितलं की आम्ही शेतकरी, गरीब, तरुण आणि महिला या 4 जाती आता मी मानतो. मग या 4 जाती मानत असाल तर महिलांसाठी काय करताय. अंगणवाडी सेविका, आशा सेविका आज आंदोलनाला बसलेल्या आहेत. काय करताय तुम्ही त्यांच्याकडे. तरुणांसाठी सुद्धा तुम्ही किती रोजगार आणले. गरिबांसाठी 80 कोटी लोकांना जर तुम्हाला फुकट धान्य द्यावं लागत असेल. आपल्या देशाची संख्या जवळपास 140 कोटी आहे, बरोबर ना. म्हणजे 80 कोटी म्हणजे अर्ध्याहून जास्त. मग 80 कोटी लोकांना तुम्ही जर का फुकट धान्य देत असाल तर मग गरिबी कोणाची हटवलीत गरिबी. आणि त्यांना फुकट धान्य देते, ते धान्य जो पिकवतोय तो शेतकरी आत्महत्या करतोय. मोदीजी तुम्ही भारतरत्न वगैरे देताय, ठीक आहे, तो तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांना फसवू शकता. पण शेतकऱ्यांसाठी जर का तुम्हाला खरंच काम करायचं असेल तर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जेवढे माझे शेतकरी आहेत त्यांना तात्काळ कर्जमुक्त करा. तर आम्ही समजू की तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करताय. सगळ्यांना पूर्ण देशभर कर्जमुक्त जेवढं कर्ज असेल ते मोदी सरकार की गॅरंटी. आत्ता निवडणुकीच्या आधी, नाहीतर निवडणुकीच्या तोंडावर सांगतील आणि करत काहीच नाही. मध्य प्रदेशमध्ये मला वाटतं त्यांनी वचन दिलं होतं, उत्तर प्रदेशमध्ये होतं, दिलं की नाही दिलं, कर्जमुक्ती केली की नाही कळू शकेल आपल्याला. पण महाराष्ट्रामध्ये हे जर उद्धव ठाकरे करून दाखवत असेल तर देशाचे पंतप्रधान, विश्वगुरु 10 वर्ष तिकडे सत्तेवरती बसल्यानंतर संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांची तुम्ही एकदा तरी कर्जमुक्ती येत्या पहिल्या महिनाभरात करा आणि त्याच्यानंतर निवडणुका जाहीर करा. करून दाखवा चला. पण ही सगळी जी काय फसगत चाललेली आहे या फसगतीसाठी आतापासून तुम्हाला या एकमेकांमध्ये चर्चा सुरू करावी लागतील की किती जनधन योजना, पीक विमा योजना, प्रधानमंत्री फसल विमा योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, आरोग्याची योजना, महिलांसाठी आणखीन काय असेल ती योजना, हे मिळाले की नाही मिळाले हे एकदा बघा. हे लोकांमध्ये जा, त्यांना विचारा. आणि मला खात्री आहे जनता वाट बघते की आपल्यासाठी कोण लढणार आहे की नाही. आणि आज मी जनतेला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की बाकी ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या, पण ही माझी शिवसेना आणि हा उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुखांचा पुत्र ही माझी लढाई लढत नाहीये, ही माझ्या जनतेची लढाई लढतोय.